नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. हां. आजची आपली ही सखोल चर्चा एका अत्यंत सुंदर आणि विचार करायला लावणाऱ्या विषयावर आहे. हो, नक्कीच. आजच्या चर्चेचा आपला मुख्य स्रोत आहे 27वा अभंग हा मजकूर, आणि यात संत जनाबाई, संत सेना महाराज आणि संत नामदेव यांच्या 3 अत्यंत महत्त्वाच्या अभंगांचा समावेश आहे. आणि ही चर्चा खूप जिवंत होणार आहे, कारण आपण फक्त यांचा शब्दशः अर्थ नाही पाहणार आहोत. अगदी बरोबर. म्हणजे त्या शब्दांच्या पलीकडे जाऊन खऱ्या भक्तीचा आणि माणसाच्या खोट्या अहंकाराचा आपण वेध घेणार आहोत. बरोबर. आणि म्हणूनच सुरुवातीला जे आपल्या स्रोतामध्ये काही दृश्यात्मक संदर्भ दिलेत ना, हो ते खूप महत्वाचे आहेत. हो, ते चित्रांचे संदर्भ. हो. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर एका चित्रामध्ये एक स्त्री आहे, जिच्या कपाळावर टिकली आहे आणि ती जात्यावर धान्य दळताना दिसतीये. ती संत जनाबाईंचं प्रतिनिधित्व करते. हो. आणि दुसऱ्या बाजूला एक वारकरी परंपरेतल्या पुरुषाचं चित्र आहे. त्याच्या डोक्याला फेटा बांधलेला आहे, हातात विणा आहे आणि टाळ आहेत. म्हणजे या प्रतिमा बघितल्यावरच आपल्याला जाणवतं की ही चर्चा किती रोजच्या जगण्याशी जोडलेली आहे. ते काही हिमालयात बसून केलेलं तत्वज्ञान नाहीये. अगदी. ते घामात आणि रोजच्या कष्टात मिसळलेलं तत्वज्ञान आहे. ठीक आहे, चला हे जरा सविस्तरपणे उलगडून पाहूया. सुरुवातीला संत जनाबाईंचा अभंग आहे. जनाबाईंचा अभंग. त्यातल्या त्या ओळी, आंधळ्याची काठी अडकली कवणे बेटी आणि मुके मी पाडस चुकले भोवे पाहे वास. हो, हे खूपच म्हणजे हृदयद्रावक आहे. खरंच. म्हणजे बघा ना, एका आंधळ्या माणसाची काठी हरवल्यावर त्याची जी असहाय्य अवस्था होते, किंवा जंगलात आईपासून दुरावलेल्या एखाद्या मुक्या पाडसाची जी तडफड होते, तशी अवस्था भक्ताची देवाविना झाली आहे असं त्या म्हणतात. इथे सर्वात लक्षवेधी गोष्ट ही आहे की जनाबाई ह्या रोजचं काम करताना, म्हणजे जात्यावर दळण दळताना हा अभंग रचत असाव्यात. म्हणजे काम करता करता आलेली विचार. हो. अत्यंत साध्या आणि दैनंदिन जीवनातील रूपकांमधून त्यांनी माणसाच्या अस्तित्वाची ओढ मांडली आहे. बरोबर. आता आंधळ्याची काठी म्हणजे काय, तर तो केवळ लाकडाचा तुकडा नसतो. ती त्याची दृष्टी असते. अगदी बरोबर. ती काठी त्याचा संपूर्ण आधार असते. बरोबर. आणि जेव्हा ती काठी एखाद्या निर्जन बेटावर किंवा रानात अडकते, तेव्हा त्याला जाणवणारी असहाय्यता ही केवळ शारीरिक नसते. ती अस्तित्वाची भीती असते. हो, तीच भीती जनाबाईंना सतावत आहे. आणि ते मुक्या पाळसाचं उदाहरण तर खूपच प्रभावी आहे. मुके मी पाळस. हो, म्हणजे जंगलात हरवलेलं एक मुख पाडस, ज्याला हाकही मारता येत नाहीये, ते फक्त वास घेत गोंधळून आईला शोधत आहे. म्हणजे व्यक्त न होता येण्याची तडफड. हो. आणि ही तडफड थेट हृदयाला भिडते, कारण त्यात कसलाही बौद्धिक आव नाहीये. तिथे फक्त एक नैसर्गिक आदिम ओढ आहे. बरोबर. आणि हा ओळीचा कळस शेवटच्या ओळीत दिसतो. आता न जीव जाऊन पाहे धावून घाली माझे आये. हो, आहे. म्हणजे त्यांनी विठ्ठलाला आई म्हणून हाक मारली आहे. हा एक खूप मोठा वैचारिक बदल होता, परमेश्वराला एका कारवाळू मातेच्या रूपात पाहणं. कारण आई आणि पाडसाचं नातं हे निसर्गातलं सर्वात विशुद्ध नातं आहे. तिथे अटी नसतात. फक्त ओढ असते. आणि एक दासी म्हणून समाजात त्यांना ज्या वेदना मिळत असतील, त्यावर उतारा म्हणून त्यांना विठ्ठलरूपी आईचीच गरज भासत असावी. नक्कीच. म्हणजे जनाबाईंच्या अभंगात आपण ही पराकोटीची भावनिक ओढ पाहिली. पण आता आपण एका वेगळ्याच वळणावर जातोय. चर्चेचा ओघ आता एका कटू सत्याकडे वळतोय. सेना महाराजांचा अभंग. हो, संत सेना महाराज आपल्याला एका कठोर वास्तवाची जाणीव करून देतात. धन कोणा कामा आले पहा विचारुणी भले. जर आपण याचा मोठ्या आणि व्यापक संदर्भात विचार केला तर इथे मानवी मानसशास्त्रावर खूप मोठा प्रकाश टाकला गेलाय. म्हणजे माणसाला वाटत असतं की पैसा आणि संपत्ती हेच सर्वस्व आहे. पण ते कसं तात्पुरतं आहे हे सेना महाराज सांगतात. हो, ते म्हणतात, स्त्रिया पुत्र बंधू पाही त्याचा तुझा संबंधू नाही. म्हणजे बघा, माणसाला कायम वाटतं की आपले नातेवाईक, आपली संपत्ती हे आपलं रक्षण करतील. तो स्वतःभोवती हे जाळं विणतो. स्वतःच्या सुरक्षिततेसाठी. हो, पण जेव्हा अंतिम वेळ येते तेव्हा यातलं कोणीही सोबत येत नाही. हा संबंध फक्त या भौतिक जगापुरता मर्यादित आहे. आणि यातून माणसाचा तो अंतिम एकाकीपणा अधोरेखित होतो. अगदी बरोबर. आणि सर्वात मोठी शोकांतिका काय आहे माहिती? काय? ती पुढच्या ओळीत आहे. ऐसे सकळ जाणती करुणी आंधळे होती. हो, म्हणजे सर्व काही माहीत असूनही आंधळ होणं. हो, माणसाला मृत्यू अटळ आहे हे ठाऊक असतं, तरीही तो पैशाच्या आणि मोहाच्या मागे आंधळा होऊन धावतो. मगाशी आपण जनाबाईंच्या अभंगात तो आंधळाचा संदर्भ पाहिला होता. हां,
तो शारीरिक आंधळेपणा होता आणि तिथे देवाची ओढ होती. आणि इथे सेना महाराज ज्या आंधळेपणाबद्दल बोलतायत तो अहंकाराचा आंधळेपणा आहे. अगदी अचूक. हा जाणीवपूर्वक घेतलेला आंधळेपणा आहे. आणि म्हणूनच सेना महाराज शेवटी सांगतात की सखा पांडुरंग विण सेना म्हणे दुझा कोण. म्हणजे या जगात खरा आणि कायमस्वरूपी सखा फक्त तो परमेश्वर आहे, बाकी सर्व माया आहे. हो, आणि हाच तो समतोल आहे जो वारकरी तत्वज्ञान शिकवतं. संसारात राहायचं पण मोहात आंधळं व्हायचं नाही. खरंय. आणि इथेच हा विषय खऱ्या अर्थाने अधिक रंजक होतो. कारण आता आपण तिसऱ्या टप्प्याकडे येतोय. हो, संत नामदेवांचा अभंग. आपण जनाबाईंकडून ओढ शिकलो, सेना महाराजांकडून वास्तवाचं भान आलं, आणि आता नामदेव महाराज कोरडे ज्ञान आणि खऱ्या प्रेमाचा जिव्हाळा यातील फरक मांडत आहेत. हा अभंग म्हणजे पोकळ बौद्धिक श्रेष्ठत्वावरचा थेट प्रहार आहे. ते सुरुवातीलाच म्हणतात, अभ्यासिले वेद, झाला शास्त्रबोध, साधिल्या विविध नाना कळा. म्हणजे एखादी व्यक्ती खूप शिकलेली असू शकते, तिला वेदांचं ज्ञान असू शकतं, अनेक कला अवगत असू शकतात, पण याचा खरोखरच काही उपयोग आहे का, असा प्रश्न ते विचारतात. आणि इथे एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की संत नामदेव ज्ञानाला विरोध करत नाहीयेत. मग ते कशाला विरोध करतायत? ते विरोध करतायत ज्ञानामुळे येणाऱ्या अहंकाराला. अनेकदा माणूस जसा जास्त शिकतो तसा तो स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजू लागतो. तो सामान्य लोकांपासून तुटतो. अगदी. आणि जोपर्यंत हृदयात तो प्रेमाचा जिव्हाळा नाहीये तोपर्यंत ईश्वराची कृपा होत नाहीये, हेच ते सांगतायत. ते म्हणतात ना, प्रेमाचा जिव्हाळा जव नाही अंतरी, तम कैसा श्रीहरी करील कृपा. हो, म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान माणसाला तारू शकत नाही. तुमच्यात जर खऱ्या अर्थाने प्रेम आणि करुणा नसेल तर ते ज्ञान निव्वळ ओझं आहे. म्हणजे तुमच्या कृतींमध्ये तो जिव्हाळा असायला हवा. नक्कीच. आपण सगळ्यांनीच स्वतःला विचारलं पाहिजे की आपल्या कृतींमध्ये खरोखरच प्रेमाचा जिव्हाळा आहे का? हो, आणि म्हणूनच नामदेव महाराज पुढे खूप महत्वाचा मार्ग दाखवतात. हित ते आचरा, हित ते विचारा. म्हणजे कृती आणि विचारांची एकरूपता. म्हणजे जे सर्वांच्या कल्याणाचं आहे तसंच तुमचं आचरण असलं पाहिजे आणि तसे विचार असले पाहिजेत. आणि जेव्हा हे घडतं तेव्हाच खऱ्या अर्थाने मानवी देहाचं कल्याण होतं, ज्याला ते कैवल्य म्हणतात. कायाचा पालटे कैवल्य होय. हो, आता इथे कैवल्य म्हणजे काही मृत्यूनंतर मिळणारा मोक्ष नाही. बरं. ही याच जन्मात याच देहात अनुभवता येणारी अवस्था आहे, जेव्हा माणसाचा मीपणा गळून पडतो आणि तो विश्वाशी एकरूप होतो. म्हणजे भक्तीच्या केंद्रस्थानी थेट मानवता आणून ठेवली आहे त्यांनी. अगदी, हेच त्यांचं सर्वात मोठं योगदान आहे. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय हे जर आपण थोडक्यात बघितलं तर आपण जनाबाईंकडून ओढ शिकलो, सेना महाराजांकडून वास्तवाचे भान घेतलं आणि नामदेवांमधून ज्ञानापेक्षा प्रेमाचे श्रेष्ठत्व समजून घेतलं. आणि हे तिन्ही अभंग मिळून माणसाला एक परिपूर्ण जीवन कसं जगावं याचा मार्ग दाखवतात. नक्कीच. पण यातून एक अत्यंत महत्वाचा प्रश्न निर्माण होतो आजच्या काळाच्या संदर्भात. कोणता प्रश्न? आपण मगाशी त्या चित्रांबद्दल बोलत होतो ना, तिथे स्रोतामध्ये एक QR कोडचं चित्र पण दिलंय. हो, तो चौकोनी QR कोड आपण रोजच बघतो सगळीकडे. आजच्या काळात आपण एका क्षणात तो QR कोड स्कॅन करून जगातील कोणतीही माहिती मिळवू शकतो. म्हणजे नामदेव महाराज ज्या नाना कळा म्हणतात ते आपल्याला एका सेकंदात मिळतात. अगदी. पण नामदेव महाराज ज्या खऱ्या गोष्टीबद्दल बोलतात तो आपल्या हृदयातील प्रेमाचा जिव्हाळा स्कॅन करण्यासाठी आपल्याकडे कोणतं तंत्रज्ञान आहे का? अरे वा, हा खूपच खोल विचार आहे. हो ना. एवढी प्रचंड माहिती आज आपल्या हातात आहे, तरीही आपण संत सेना महाराज म्हणतात तसे जाणून बुजून आंधळे तर होत नाही ना, हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. खरंय. आपण बाहेरच्या जगाशी डिजिटल जोडले गेलोय, पण आतून कुठेतरी माणुसकीला विसरत चाललोय. आपल्याला कोणताही कोड स्कॅन करून प्रेमाचा जिव्हाळा मिळणार नाही, तो आपल्याला आपल्या आतच शोधावा लागेल. आणि या विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावरच आज आपण थांबायला हवं. खूपच सुंदर आणि अस्वस्थ करणारा विचार आहे हा. हो, प्रत्येकाने यावर शांतपणे विचार करायला हवा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपली आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया. आम्हाला खात्री आहे की या चर्चेने तुम्हाला एक वेगळा दृष्टिकोन नक्कीच दिला असेल. आणि तो प्रेमाचा जिव्हाळा नक्की जपा. अगदी. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक विषयासोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद आणि काळजी घ्या.